आरपार नंतर प्रेमाला कंडिशन अप्लाय नावातच कॅची पण आहे. काहीतरी वेगळं हटके अशी लव्ह स्टोरी दिसते. पॉलिटिक्स वरती भरपूर गप्पा मारल्यात, पण आता ऑफिस लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. नेमकी ही गोष्ट काय आहे? काय आहे ही भानगड? येस, ऑफिस पॉलिटिक्स पण आहेच. कारण ऑफिस आहे त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्स पण आहे. पण ऑफिसमधलं प्रेम आम्ही या गोष्टीतनं एक्सप्लोर करतोय, सांगतोय, बघतोय. एक ऑडियन्स म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी लव्ह स्टोरी मिस करत होतो. हे खरं आहे. आणि मी विचार करत होतो की एक लव्ह स्टोरी आपण करायला पाहिजे आणि गौरव ते घेऊन आला. जे आपल्याला असं वाटतं की प्रेम हे आउटडेटेड आहे का, तर नाही आहे. या दोन्ही लोकांचं एक इनहेरंट चार्म आहे, एक म्हणणं आहे आणि त्या दोघांचं मिळून एक काहीतरी केमिस्ट्री आहे, मॅजिक आहे. मला रोमॅन्स एनिथिंग मला हे करायचंच होतं. सो वेन आय हर्ड इट आय वॉज लाईक की हे आपल्याला करायचंच आहे. दोन कॅरेक्टर्समध्ये जे कॉम्प्लेक्सिटीज आहेत, हाईज अँड लोज इन लव्ह, ते कसे एक्सपिरियन्स करतात आणि हे खूप फ्रेश आणि नवीन होतं काहीतरी. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, येत्या 24 जून पासून झी5 मराठीवरती आपल्या भेटीस एक आगळी-वेगळी आणि हटके आणि ट्रेंडिंग अशी प्रेमाची गोष्ट येते आणि ती म्हणजे प्रेमाला कंडिशन अप्लाय. आणि ह्या गोष्टीचे डिरेक्टर आणि स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. तर चला, वेळ न घालवता त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि नेमकी ही गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया. तुम्हा तिघांचं सुद्धा सगळ्यात आधी नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. आणि हाय, हॅलो, नमस्कार. कसे Yeah. आहात? अतिशय बिझी प्रेमाच्या कामात आणि हे सगळं उभं करण्यात, पण आनंदी आहोत आम्ही. नर्वसनेस आहे? म्हणजे बटरफ्लाईज जे प्रत्येक प्रोजेक्टच्या आधी असतात असं? येते. सो आम्हाला दोघांना डबल बटरफ्लाईज आहेत. हो. म्हणजे एकमेकांविषयी पण बटरफ्लाईज आहेत कॅमेरावरती आणि ह्याच्याविषयी पण, म्हणजे कसं ते रिसीव्ह होणार आहे काय त्याबद्दल सुद्धा आहे. गौरव, मी तुझ्यापासून सुरुवात करेन. आरपार नंतर प्रेमाला कंडिशन अप्लाय नावातच कॅची पण आहे. काहीतरी वेगळं हटके अशी लव्ह स्टोरी दिसते. म्हणजे आम्ही आतापर्यंत ऑफिस पॉलिटिक्स वरती भरपूर गप्पा मारल्यात, पण आता ऑफिस लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. नेमकी ही गोष्ट काय आहे? काय आहे ही भानगड? हे मला ऐकायचंय. आणि ही युथला किती रिलेट करेल असं तुला वाटतं? नाही, मला डेफिनेटली रिलेट करेल यूथला. आणि यूथला म्हणजे ज्यांना लव्ह स्टोरीज बघायला आवडतात. कारण प्रेमाला काही कंडिशन्स असल्या तरी वय नसतं. त्यामुळे सगळ्या एज ग्रुपला आवडेल. म्हणजे आधीच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला, पुढच्या पिढीला काहीतरी सापडेल या गोष्टीमध्ये असं वाटतंय. आणि येस, ऑफिस पॉलिटिक्स पण आहेच. कारण ऑफिस आहे त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्स पण आहे. पण ऑफिसमधलं प्रेम आम्ही या गोष्टीतनं एक्सप्लोर करतोय, सांगतोय, बघतोय. तर 2 पात्र आहेत, हं. अनन्या आणि ऋषी नावाची. आणि ती दोघंही जण ते एकाच ठिकाणी काम करतायत आणि मग प्रेमात पडतायत आणि मग त्यांचं काय-काय होतंय पुढे, हे सगळं या गोष्टीमध्ये आम्ही पूर्ण सीझनभर एक्सप्लोर करणार आहोत. सो हे त्यामुळे बघायचं असेल तर सीरीज बघणं महत्वाचं आहे. ऑफकोर्स या, मी तुमच्या दोघांकडे वळेन. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा स्क्रिप्ट कळाली, की जिथे ऑफिस आहे, लव्ह स्टोरी आहे आणि मोठा ट्विस्ट आहे, ते म्हणजे कंडिशन अप्लाय मध्येच काहीतरी वेगळं गुपित आहे. सो ही स्क्रिप्ट जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा ऐकून काय वाटलं, की यार काहीतरी डिफरंट हाताला लागलं असं एक कलाकार म्हणून? नाही, मला एकतर एक ऑडियन्स म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी लव्ह स्टोरी मिस करत होतो. हे खरं आहे. आणि मी विचार करत होतो की एक लव्ह स्टोरी आपण करायला पाहिजे आणि गौरव ते घेऊन आला. आता गौरव हे करतोय म्हणल्यावर माझे कान असे टवकारले, कारण मी खूप ॲडमायर करतो गौरवला आणि आरपार मला प्रचंड आवडली होती. आणि वेगळं म्हणजे काय की आम्ही दोन्ही जे कॅरेक्टर्स आहेत, अनन्या आणि ऋषी, त्यांच्यामधलं जे कॉम्प्लेक्सिटी आहे, ते आणि जेव्हा आम्ही एकत्र येतो, तर त्या कॉम्प्लेक्सिटीचं काय होतं आणि काय होत नाही, ते एक्सप्लोर करण्याची स्पेस आम्हाला या गोष्टीमध्ये मला दिसली. आणि अं, अ, असं वाटलं की ह्या कपलकडे बघितल्यावर मी अस्पायर करतोय, असं एक प्रेम माझ्या आयुष्यात होऊ शकेल किंवा अजूनही होऊ शकेल. ती वेळ गेलेली नाहीये अजून. जे आपल्याला असं वाटतं की प्रेम हे आउटडेटेड आहे का, तर नाहीये. या दोन्ही लोकांचं एक इनहेरंट चार्म आहे, एक म्हणणं आहे आणि त्या दोघांचं मिळून एक काहीतरी केमिस्ट्री आहे, मॅजिक आहे. आणि आम्ही डीप डाइव्ह केला म्हणजे तर एक कलाकार म्हणून ह्याच्यापेक्षा जास्त काय हवंय ना, म्हणजे आपण
एका रोमॅन्समध्ये डीप डाइव्ह करतोय. सो इट वॉज फन. वाव! जान्हवी तू काय सांगशील? मला रोमॅन्स एनिथिंग मला हे करायचंच होतं. सो व्हेन आय हर्ड इट आय वाज लाईक की हे आपल्याला करायचंच आहे. कारण ऑफकोर्स गौरव आम्हाला गौरव खूप आवडतो. सो तर गौरव बरोबर परत काम करणं आणि लाईक सिद्धार्थ ऑल्सो सेड की 2 कॅरेक्टर्समध्ये जे कॉम्प्लेक्सिटीज आहेत, हायज अँड लोज इन लव्ह ते कसे एक्सपिरियन्स करतात आणि हे खूप फ्रेश आणि नवीन होतं काहीतरी. आम्हाला ऐकताना पण माझं लॉजिक हेच आहे की जर ऐकताना किंवा वाचताना जर मज्जा येते, असं आतून एक गट फिलिंग आहे की हे आपल्याला करायला पाहिजे, तर ते करायचंय. मग देअर इज नो रिझनिंग टू इट. तर मला ती गट फिलिंग आली की हे आपण करायचंय आणि माझा पहिलाच शो आहे ॲज अ लीड. तर हे देन व्हॉट बेटर देन टू एक्सप्लोर फ्रॉम धिस जॉनर करेक्ट. आणि स्टार्ट फ्रॉम धिस जॉनर. सो मज्जा येते. मज्जा माझं माझं उत्तर हेच असणार आहे की मला मज्जा येते. गौरव मी पुन्हा तुझ्याकडे येते. आरपार तिचं सुद्धा ते गोष्टीमध्ये पण तिचं कॅरेक्टर असंच आहे. हां, तिला हो. मज्जा येत असते येस. आणि त्यामुळे याला काय-काय होतं ते तुम्हाला हो आणि माझं कॅरेक्टर हे माझ्यापासून पण थोडंसं इट्स व्हेरी डिफरंट. तर ते एक्सप्लोर करणं की ही अशी अल्लडच आहे किंवा हेच आहे, तेच आहे, पण गोड आहे. हे मला ते एक्सप्लोर करताना पण ते एक छान प्रॅक्टिस मिळते. खूप सो येस. मी गौरव तुला तेच विचारणार होते, की ह्या ज्या दोन्ही भूमिका आहेत म्हणजे ऋषी आणि अनन्या. ऋषी थोडासा असा मॅच्युअर्ड वाटतोय आणि अनन्या म्हणजे जेन पिढी आपण जी म्हणतो आत्ताच्या मुली आहेत अशा. तर हे कुठून हे दोन्ही भूमिका तुझ्या डोक्यात आल्या आणि ही लव्ह स्टोरी आली आणि कास्टिंग ह्या दोघांचं केलंस? हां, नाही भूमिका माझ्या डोक्यात नाही आल्या. कल्याणी पंडित हो. जी रायटर आहे, तर तिनं हे लिहिलं होतं आणि ती लिहितीये हे आणि तिच्या ती म्हणजे कथाबीज आणि गोष्ट सगळी तिच्याकडनं हं. तयार झाली होती आणि ऑफकोर्स मग त्याच्यानंतर कल्याणी असेल, कल्याणी पाठारे किंवा अक्षय पाटील असतील, तर या सगळ्यांनी पण खूप इंटरेस्टिंगली त्याच्यामध्ये कंट्रिब्यूट करत गेले. आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये हे करत गेलो आणि मग कल्याणी पंडितनी ती गोष्ट खूप बरीच अशी मोठी फुलवत नेली. तर त्यात तिच्या कल्पना विश्वातनं, तिच्या भावविश्वातनं आलेली ही पात्र आहेत. अनन्या आणि ऋषी. त्यामुळे तिचे पण खूप ट्रेट्स, तिच्या काही-काही गोष्टी त्या पात्रांमध्ये तुम्हाला सापडतील. आणि मग त्याच्यानंतर कास्टिंगची प्रोसेस ही मला नेहमी इंटरेस्टिंगच वाटते. म्हणजे मोहित नावाचा माझा असोसिएट डायरेक्टर आहे मोहित कुंटे. तर आम्ही दोघं जण मिळून आणि युगंधरनी कास्टिंग युग म्हणून त्या युगंधरनी कास्टिंग केलं त्या एजन्सीनी. सो त्या सगळ्या ती कास्टिंगच्या प्रोसेसमध्ये ते कागदावर जे लिहिलं असतं ते जिवंत व्हायला लागतं. की हे म्हणजे हा ॲक्टर ही लाईन कशी घेतोय किंवा या सगळ्यामध्ये कारण तेव्हा आपण पण शोधत असतो, की हं. कसं ह्याचं बनणार आहे. म्हणजे एकच भूमिका किंवा एकच कॅरेक्टर, एक पात्र, एक ॲक्टर वेगळ्या प्रकारे करेल, दुसरा कंप्लीटली काहीतरी वेगळं करू शकतो. सो ते एक्सप्लोरेशन पण कास्टिंगच्या प्रोसेसमध्ये सुरू असतं आणि तसं आमचं पण सुरू होतं. तर वेगवेगळ्या जणांचे इंडिपेंडेंटली एकत्र असं आम्ही ऑडिशन्स घेत होतो आणि सगळेजण म्हणजे खूप मजाच येत होती. प्रत्येकजण "ओह! हा असा करतोय, ही असं करते." असं होत होतं. आणि नंतर जेव्हा एका पॉइंटला या दोघांचं एकत्र जेव्हा आम्ही काय म्हणतात त्याला स्क्रीन टेस्ट. स्क्रीन टेस्ट किंवा केमिस्ट्री टेस्ट किंवा ऑडिशन स्पेसमध्ये आम्ही जेव्हा करायचं म्हणलं, तर तेव्हा त्या दिवशी आय थिंक कल्याणी पंडित रायटर पण आली होती प्रोडक्शन हाऊसमध्ये. त्यांचं काहीतरी रायटिंगचं सगळं प्रोसेस सुरू होती. तर मी तिला म्हटलं, "एकदा तू फक्त या ऑडिशनला येऊन बस." आणि मोहित पण होता आणि ते ऑडिशन सुरू असतानाच म्हणजे जेव्हा त्यांचं सुरू होतं, हं. तर तेव्हाच आम्हाला असं वाटत होतं, की काहीतरी या दोघांमध्ये कारण इंडिपेंडेंटली त्यांच्या ऑडिशन्स झाल्या होत्या. हं. म्हणजे ते जॉनरची गंमत अशी आहे, की म्हणजे दोघं जण एक तर दोघं जण चांगले ॲक्टर लागतात. एक चांगला किंवा एक वाईट आहे, तर ते अवघड जातं. मग ते डिरेक्टरला खूपच नाईटमेअर असतं आणि आणि दुसरं म्हणजे ते दोघं जण नुसते चांगले असून चालत नाही, तर एकमेकांबरोबर पण चांगले असायला लागतात, म्हणजे स्क्रीनवर. स्क्रीन. तर तसं मला या दोघांच्याकडे बघून वाटलं, की हे इंडिपेंडेंटली तर मला ही पात्र म्हणून दिसतातच आहेत. पण एकत्र म्हणून पण त्यांचं जे काही बनतंय त्या 4-5 मिनिटांच्या स्क्रीन टेस्टमध्ये, तर ते खूपच आणि ते नंतर टीममध्ये प्रोडक्शन हाऊस, प्लॅटफॉर्म्स सगळ्यांनाच ते खूप जास्त जाणवत गेलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती कॅरेक्टर्स करायचं असं ठरलं आणि आता त्यांनी ते कॅरेक्टर्स त्यांची केलेली पण आहेत. म्हणजे ते पण खूप इंटरेस्टिंग रंग त्या पात्रांमध्ये भरतायत. सो असं आहे. मी तुमच्या दोघांकडे पुन्हा विचारेन. खरं तर मी मागे सुद्धा आता बॅकड्रॉपला बघते ना, हा फोटो बघूनच ना क्यूट जोडी असंच वाटतंय आणि म्हणजे यार खूप भारी दिसताय, क्यूट दिसताय दोघंही. तू चॉकलेट हिरो म्हणून तर तू आहेच फेमस. पण ही जोडी साकारताना ऑन स्क्रीन एवढी केमिस्ट्री छान दिसते. मला ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन पण ऐकायला आवडेल. तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे? लोक असं काही
आमच्या टीममधले जे आहेत ते ऑलरेडी म्हणतायत की हे वेगळं वाटतंय, वेगळं वाटतंय. ते वेगळं काय आहे मी तुला सांगतो. ते वेगळं म्हणजे ते पर्सनल आहे म्हणून ते वेगळं आहे. पर्सनल म्हणजे अनन्या आणि ऋषीला ते पर्सनल आहे. तर ते केमिस्ट्री शोधताना पहिल्या दिवसापासून अनन्या आणि सॉरी जान्हवी आणि मी अनन्याच म्हणतो हिला. हो, आम्ही पण एकमेकांना ऋषी ऋषी आणि अनन्याच म्हणतोय. म्हणतो. हो, तर अनन्या आणि मी जान्हवी आणि मी आम्ही असं ठरवलं की या कपलचं म्हणून एक काहीतरी सिक्रेट काय म्हणूयात काही गोष्टी असतात ना जे फक्त त्या कपल्स परत एक छान कपल आपण आपल्याला दिसलं रिअल लाईफ मध्ये, तर असं होतं की वाव यार हे किती क्यूट आहे, बघ तो तिच्याकडे कसं बघतोय, बघ ती त्याला कसा हात लावतीये. तर हा एक्सप्लोरेशननीच आम्ही सुरू केला. आता काय आहे ना की आम्ही डायरेक्टली या पात्रांमध्ये आणि डायरेक्टली ह्या सिच्युएशन मध्ये आम्हाला घातलं गेलेलं आहे. कारण मी आधी एक फिल्म करत होतो, लिटरली ते संपून 2-3 दिवसात काहीतरी रीडिंग करून, तर मला जान्हवी कोण आहे माहितीच नाहीये. मला ही अनन्या म्हणूनच माहितीये. तर आमचं ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ही सिरीज संपल्यानंतर जेव्हा आम्ही भेटू ना, जेव्हा ऋषी आणि अनन्या पार्क होतील कुठेतरी, होपफुली ऑडियन्सच्या मनात ते मग आम्ही ते बघू. पण आत्ता आम्ही ट्रिप करतो एकमेकांवर. हो, म्हणजे आम्ही ॲक्शन म्हणायच्या आधी किंवा कट म्हणायच्या नंतरही अनन्या ऋषीसारखे असं काहीतरी हो, काहीतरी वेड्यासारखं वेगळं काहीतरी करतो. करत असतो. तर ते नॅचरलीही येतं. म्हणजे Naturally देअर इज येतं. नो एक्सप्लेनेशन टू हे काय, कसं आहे. ते ऑडिशनच्याच वेळी हो. ते तेव्हाच एक आम्ही आम्ही ते पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा पण मी असं की अरे सिद्धार्थ आलाय, ओके चला, चला, चला. चला सिद्धार्थ बोलायलाही मला असं तर मी गेलो ऑडिशनच्या त्या फर्स्ट ह्यालाच असं त्याच्याकडे बघितलं आणि लाईन घेतली आणि असं वाटलं की हा ऋषीच आहे. हो आणि मलाही आणि असं झालं ते. हो, तर कारण ते असं काही कधी-कधी देयर इज नो एक्सप्लेनेशन. हे नॅचरली जे करेक्ट. झालंय ते आता आणि तेच आहे झालंय. यांच्यामध्ये. ह्यांच्या जोडीला एक्सप्लेनेशन नाहीये आणि म्हणून हे ॲस्पिरेशनल वाटू शकेल असं आम्हाला वाटतं. तुमची पहिली भेट होती तुम्ही म्हणालात हो. सेटवर. हो. असं आपण अनेकदा जज करतो की असं असेल किंवा ही अशी असेल, ॲटिट्यूड असेल किंवा काही. असं काही जजमेंट एकमेकांबद्दल पास केलं होतं ब्रेनमध्ये, काही असं ठरवलं होतं? नाही, मी फार जजमेंटल माणूस नाहीये. त्यामुळे माझं एवढंच होतं की ही येतेय तर जेवढं कम्फर्टेबल हिला करता येईल तेवढं आपण करू. जेवढं ऑनेस्टली बोलता येईल आपल्याला ते बोललं पाहिजे. कारण ऑन अ व्हेरी सीरियस नोट तुम्ही रोमॅन्स, इंटिमेसी या सगळ्या गोष्टी डील करताना जे कॅरेक्टर्स आहेत त्यातले जे ॲक्टर्स आहेत त्यांनी ऑनेस्टली कॉन्व्हर्स केलं पाहिजे. तर ते एक कॉन्व्हर्सेशन सिद्धार्थ आणि जान्हवी म्हणून आम्ही केला की तुला काय वाटतंय की हे कुठे जायला पाहिजे, आणि तिने पण मला विचारलं की तुला काय वाटतंय आणि मग ह्याला काय वाटतंय, आणि ही एक सिनर्जी बनली. आता आम्ही एक मशीन आहोत. ट्यून आहोत हां, आता. हां. म्हणजे अनन्या, ऋषी आणि क्युपिड असं आहे ते. तर तो बाण मारत असतो असा आणि आम्ही ऑन होत असतो. तर असे काही जजमेंट्स असे नव्हते. काहीच नव्हते. हो. काही जसे जजमेंट काहीच काही नाही. असं ह्याच्याबद्दल सुद्धा की यार अनेक कामं केली आहेत किंवा कसा बिहेव नाही, जेव्हा मी ऑडिशनला जातही होते तेव्हा मला पार्किंग मिळत नव्हती. तर मला गौरव कॉल करत होता की सिद्धार्थ आलाय. मी बोलली की मला त्याला निघायचंय. मी बोलली 1 सेकंड, मला पार्किंग नाही मिळत आहे. तर जोपर्यंत मला पार्किंग नाही मिळत मी येत नसते वर. तर नंतर मग मी त्यातच होते. तर मला सिद्धार्थ आलाय, ओके सिद्धार्थ आलाय. तर मला नाही माहित सिद्धार्थ मेनन आलाय. ते मी वर गेल्यावर मग मी दरवाजा उघडल्यावर ओ तू आलायस. ओके असं. पण ते एवढं क्विक झालं आणि देन वी गॉट इंटू द सीन. हो. तर देयर वाज नो टाईम Time. टू पास जजमेंट. आणि मलाही असं झालं. कारण ह्याच्या आधी एक 3-4 ॲक्ट्रेसेस बरोबर मी स्क्रीन टेस्ट करत होतो आणि फायनली ही आली आणि असं झालं आणि मग करूया आणि चला ओके करूयात. ओके. हाय ऋषी. हाय असं हाय ते असं खूप सो एकदम कॅची वे मी म्हणते, एकदम इझिली हे सगळं काही हो. झालंय. हो. तुमच्यामध्ये प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेमाची व्याख्या काय? तुम्ही तिघंही वन बाय वन. गौरव. मला वाटतं मी शेवटी सांगतो, मला थोडं ओके. जास्त वेळ हं. लागेल विचार करायला. मी खूप Ladies. विचार करते ना, तू सांग. ओके. माझ्यासाठी प्रेम
हे खूप क्लिशे वाक्य आहे, पण मी ते एक्सप्लेन करीन. हं. प्रेम ह्या इमोशनला कुठलीही बॉक्स नाहीये. इट इज फ्री फ्लोइंग. आणि ते एक फोर्स सारखं आहे. आणि प्रेमाचा एक कप्पा हा रोमॅन्स, पार्टनरशिप ते आहे. माझ्यासाठी ते त्याच्या पलीकडचं आहे. आणि जेव्हा ते तुम्ही ॲक्सेप्ट करता ते की हे त्याच्या पण पलीकडचं आहे, तर मग तुमचं रोमॅन्स, तुमचं ग्रोथ, तुमचं काम, इथे येऊन माधवीशी बोलणं, हे सगळं प्रेमाच्या माध्यमातून ते येतं. आणि जेव्हा ते येतं, तेव्हा सगळंच सुंदर वाटतं, सगळंच होपफुल वाटतं. आणि अं, मला पर्सनली लोकांनी ही सीरीज बघून अ, मला त्यांच्यामध्ये आपण प्रेमापासून लांब का गेलो? हा प्रश्न मला त्यांच्यामध्ये टाकायचा आहे पर्सनली. आजूबाजूला खूप प्रेम असतं. आपण ओपन असलो, आपण कंडिशन्स नॉट अप्लाय केले, तर ते प्रेम खूप चांगल्या पद्धतीने आपल्यामध्ये येतं आणि ते खरंच अनकंडिशनल असतं असं मला अच्छा. म्हणजे अप्लाय कंडिशन वाला आपल्याला नो अप्लाय कंडिशन वाला प्रेम शिकवणार आहे. एक्झॅक्टली. जान्हवी. अ, माझ्यासाठी प्रेम इज बियॉन्ड एनी फिजिकल रेलम. आपण म्हणतो ना, म्हणजे एनिथिंग, म्हणजे जे एनिथिंग नॉट टँजिबल, एनिथिंग दॅट यू कांट, म्हणजे तो व्यक्ती असेल किंवा नसेल, प्रेम हे सतत असतं. म्हणजे हे ते पटकन जात नाही किंवा येत नाही. ते फ्लोटिंग असतं. तर असं एक कोण एक स्पेसिफिक गोष्ट नाही लागत. ते खूप म्हणजे बियॉन्ड फिजिकल टच असं मला वाटतं. इट इट इज देअर. आणि म्हणून इट्स त्याला बॉक्स व्हेरी नाही करू शकत तुम्ही. वॉव! हो, बरोबर, हो. तोच ऑफ मुद्दा आहे. आणि जिथे बॉक्स करायला लागतं, तेव्हा ते घुटमळल्यासारखं हं, असं हं. काहीतरी ते होतं. म्हणजे देयर इज नो डिमेन्शन. मला असं नो वाटतं. डिमेन्शन. इट्स जस्ट ठीक आहे. इट्स फ्री फ्लोइंग. या मला हे जे म्हणतात त्याच्याच मोर ऑर लेस काहीतरी वाटतंय. पण एक्झॅक्टली मला नाही माहिती की काय व्याख्या आहे प्रेमाची. सो माझ्या मैत्रिणीबरोबर मी एकदा बोलत होतो. तिनं जे सांगितलं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, की म्हणजे आम्ही बाकीच्या गोष्टींबद्दल बोलत होतो, की राग, हं, लोभ, हं. मद, मोह, मत्सर, असूया, तसं सगळ्याच इमोशन्सबद्दल हं, बोलत हं. होतो. तर तिचं असं म्हणणं होतं, की या सगळ्याच्या म्हणजे प्रेम हेच कोर इमोशन आहे आणि त्यातनं तयार होणारी ही सगळी बाकीच्या भावना आहेत. हं. तर मग त्याच्यामध्ये बंडाची भावना असेल, त्याच्यामध्ये हं. त्यागाची भावना असेल, ते टुवर्ड्स एक्स्ट्रीम आकर्षण असेल, ते सगळंच ते सगळं घेऊन तुम्ही या शोमध्ये याल. कारण या शोमध्ये बिकॉज खूप मोठा पट आहे या हं, हं. गोष्टीचा आणि त्यामुळे प्रेम प्रेम काय हे एक्सप्लोर करायला त्याचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला 50 एपिसोड बघावे लागतील. लागतील. वाह! म्हणजे 50 हो, एपिसोड सगळे येणार आहेत. 50. येस, हो. येस. वाह! व्हेरी ग्रेट. आय थिंक फर्स्ट टाईम असं होतंय की झी5 मराठीवरती 50 एपिसोडची ही सीरीज होते. झी5 वरतीच आय थिंक. झी5 हो, वरतीच आय थिंक. हां. ॲज फार ॲज या येस. या सो ग्रेट यार. वॉव! काँग्रॅच्युलेशन फॉर धिस मी म्हणेन. थँक आणि मी पुन्हा एक अजून वेगळा प्रश्न विचारेन की जे ऑफिस आहे, ऑफिस म्हटलं की ऑफिस पॉलिटिक्स आलं, तेवढंच करिअर सुद्धा आलं. प्रेम आलं आणि रिजेक्शन सुद्धा आलं. सो अनेकदा रिजेक्शन प्रेमामध्ये येतं किंवा करिअरमध्ये सुद्धा येतं आणि त्यावेळेला कुठेतरी माणूस ना मेंटली डिस्टर्ब होतो. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या लाईफमध्ये तर अनेकदा रिजेक्शन सुद्धा येतात किंवा प्रोजेक्ट करतो ते आपण जितका विचार करतो तितका सक्सेस होत नाही. त्यावेळेला ती फेज कशी हँडल करता? अहो, आम्ही कलाकार आहोत. तर रिजेक्शन जितकं रिजेक्शन आम्ही एका महिन्यात अनुभवतो, तेवढं रिजेक्शन काही लोक 10 वर्षात पण नाही अनुभवत. हे खरं आहे. पण आय थिंक मला असं वाटतं, की जे आपल्यासाठी आहे, ते येतं आपल्याकडे. त्याला कोणी थांबवू शकत नाही. तर मी रिजेक्शनकडे असं बघतो. ते कुठली व्यक्ती असेल, हं. प्रोजेक्ट असेल किंवा जे काही असेल. गोष्टी आपल्या हातात खूप नसतात आणि ही चांगली गोष्ट आहे. खूप गोष्टी कंट्रोल करायला गेलं की आयुष्य हे बरबाद होतं असं मला वाटतं. मी सिंपल जगतो आणि मी प्रेमाने जगतो आणि पुढे पाऊल टाकतो. जे माझ्याकडे येईल ते येईल आणि जे येईल त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असावं. वाह! हे हे मला अतिशय मनापासून हे वाटतं. आणि हो, आता मी खूप ग्रॅटिट्यूडमध्ये आहे. ही आहे आणि हा आहे आणि चांगली माणसं आहेत. प्लॅटफॉर्म चांगला आहे. सगळे क्रिएटिव्ह एनर्जीज आहेत.
ऑडियन्स पण आहे असं वाटतंय आणि नाईस. तुला मी अजून एक प्रश्न विचारते. सौम्य लाइक म्हणजे तुझ्यामध्ये आणि ऋषीमध्ये तुला काय वाटतं कॉमन फॅक्टर आहे, की ऋषी आणि माझ्यामध्ये हे साम्य आहे? सांगतो तुला. ॲक्चुअली तसं बघायला तर खूप कमी आहे. इन कमी इन द आहे? हो, ओके. हो. कारण मी आउटवर्डली खूप रोमॅन्टिक माणूस आहे. ओह! जरा जेस्चरी माणूस आहे. खूप बोलतो मी. आमच्यामध्ये साम्य हे आहे, की आम्ही दोघेही खूप फोकस प्रोफेशनल्स आहोत. हे एक साम्य आहे. आणि आम्ही मल्टी पर्सनॅलिटी आहोत. म्हणजे मी विविध ठिकाणी माझे रंग बदलतात, माझी भाषा बदलते, माझं बॉडी लँग्वेज बदलतं. तसाच ऋषी आहे. म्हणजे तो कोल्हापूरचा आहे, तर तो हो. कोल्हापूरमध्ये तो वेगळा असतो फॅमिलीबरोबर. तो हिच्याबरोबर वेगळा असतो. हिच्याबरोबर ऑफिसच्या बाहेर कसा असतो, ऑफिसमध्ये कसं ते आता बघायला लागेल. पण इट इज ते इट्स अ नॅचरल थिंग, की कारण त्याला आयुष्य नॅव्हिगेट करायचं आहे आणि त्याला ते कळलंय, की आपण फिट इन व्हायला जे काय करायला लागतं आपल्याला, तर बऱ्यापैकी मी तसंच. तसा आहे. जान्हवी आणि गौरव. हो. अं, आपण आधी काय बोलतो? करियर, रिजेक्शन. करियर रिजेक्शन. हां, तेच मी इतका विचार नाही करत गोष्टींबद्दल. मला जे वाटतं जे होणार आहे ते होणार आहे. व्हॉट इज मेंट फॉर यू विल कम युअर वे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते रिजेक्शन असू दे किंवा एनी ट्विस्ट और चेंज ते काही असू दे, तर मी इतकं त्यात एनर्जी नाही टाकत, विचार नाही करत. अं, तर म्हणजे जे होतं ते मी घेते. तुम्हाला कळालं तुझ्या खूप मागासच्या गोष्टीवरून. हां, खूप पार्किंगमध्ये खूप होतीस आणि वाज लाइक हो, मला ते जमतच नाही. माय गट फीलिंग इज द बेस्ट फीलिंग. जे मला वाटतं मनापासून झालं पाहिजे, केलं पाहिजे, इन द मोमेंट काही बरोबर आहे, काय चुकीचं आहे, मी तसंच वागते. मी इतकं प्रेशर नाही हे करत, की आपण हे असंच झालं पाहिजे किंवा हे असंच केलं पाहिजे. तर मी तर रिजेक्शन वगैरेच असं इतका नाही, मी लोड नाही घेत. अ, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ग्रेट. सिंपल. नाही, मला वाईट वाटतं खूप. वाईट मग मग आधी वाईट वाटतं, मग खूप हां. वाईट वाटतं, मग खूप, 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 खूप वाईट वाटतं. आणि मग नंतर ते जातं, मग वेगळं वाटू लागतं काहीतरी. पण असं वाटतं रिजेक्शन आल्यावर. खूप छान. म्हणजे जे आहे ते प्रामाणिक उत्तर तू दिलंय. काय सांगाल ही सीरीज का बघावी? किंवा काय ट्विस्ट एंड टर्न बघायला मिळणार आहे? किंवा जर का आज काही सांगायचं असेल प्रेक्षकांना तर काय हो. असेल? नाही, मला असं वाटतं, की आम्ही 50 एपिसोड घेऊन येतोय. तर ह्याचा अर्थ हा आहे, की अतिशय नुआन्स्ड आणि म्हणजे प्रत्येक इंट्रिकसीमध्ये आम्ही लक्ष देऊन काम करतोय आणि ते जेवढं फुलवता येईल, फक्त प्रेम नाही, त्यातले जे निगेटिव्हज आहेत, म्हणजे ऑफिसचं हो. पॉलिटिक्स आहे, त्या बरं आमच्या ऑफिसमध्ये अनेक कॅरेक्टर्सही आहेत, तर त्यांचे पण ट्रॅक्स आहेत. तर आय फील तुम्ही हे बघितलं पाहिजे कारण तुम्हाला एक फुल फ्लेजेड डिटेल्ड व्ह्यू मिळेल ह्या दोन्ही पात्रांच्या आयुष्यात, त्यांच्या प्रेमाच्या आयुष्यात आणि इतर जे कॅरेक्टर आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा. आणि मी म्हणालो तसं मला असं एक गट फिलिंग येतंय, की हे बघितल्यावर तुम्हाला परत प्रेमात पडावंसं वाटेल. त्यामुळे हे बघितलं. जान्हवी, गौरव तुम्हाला काही सांगायचंय? गौरव. तू सांग ना, मी बोलतो. नाही, नाही. बोल ना तू. तू बोल. तो हा शो का बघायचा असा प्रश्न आहे ना? मला वाटतं एक पहिले 5-10 एपिसोड बघा. त्यानंतर तुम्हाला नाही म्हणजे तुम्हाला नाही सोडवणार. तुम्ही बघालच. कारण तितकं चांगलं काम या दोघांनी आणि सगळ्याच टीमने केलंय. एक कारण मला असं वाटतं हा शो बघण्याचं जे पहिलं कारण आहे, ते म्हणजे ऋषी आणि अनन्या म्हणजेच जान्हवी आणि सिद्धार्थनी जी कामं केली आहेत ना, मग ते खूपच इंटरेस्टिंगली परफॉर्म केलेले आहेत त्यांनी कॅरेक्टर्स आणि म्हणजे कोट अनकोट जगलेली आहेत ती कॅरेक्टर्स किंवा जगतायत ते आता. तर ते खूप अप्रोप्रिएटली हुशार, अप्रोप्रिएटली लवेबल, चार्मिंग, स्मार्ट, वल्नरेबल असे बनलेले आहेत ते सगळे. त्यामुळे त्यांच्यावर तुम्हाला प्रेम जळायला लागेल जसं तुम्ही शो बघाल आणि त्यांच्या प्रेमात पडलात की मग शोच्या प्रेमात पडालच. आणि या दोघांच्या शिवाय खूपच चांगली कास्ट आम्हाला सगळ्यांना या शोसाठी मिळाली आहे. म्हणजे कादंबरी मॅम असतील, हो. कादंबरी कदम, मनमीत प्रेम असेल किंवा चिन्मय सुमन. चिन्मयताई असेल, गणेश सर असतील, मिलिंद दैमाडे म्हणून एक डिरेक्टर आहेत, ते हं. याच्यामध्ये ॲक्टिंग करतायत. अजून कपिल कपिल रेडकर रेडकर. असेल. त्याच्यात आता
ठरलंय फॉरएव्हर नावाचं नाटक सुरू. तसे खूपच इंटरेस्टिंग काही नवीन, काही तरुण, काही सीनियर अशा सगळ्यांचं मिळून हे झालेलं आहे. त्या सगळ्यांचा तो जो ॲक्टर्सचा जो हे बनला आहे, तर त्या सगळ्यांनी ते जग खूप छान बनवलंय आणि त्या जगामध्ये तुम्हाला 50 एपिसोड्स रमायला आवडेल असं मला वाटतंय. हं. सो म्हणून तुम्ही बघा. खूप छान वाटलं तुमच्या तिघांसोबत पण गप्पा मारून. आय थिंक एक वेगळी आणि हटके अशी प्रेमाची गोष्ट येते. आत्तापर्यंत खूप प्रेम कहाण्या ऐकल्यात, पण जरा आता काहीतरी ट्रेंडिंग हवंय. आत्ताचं येस. रिलेशन आणि ह्या सगळ्याबद्दल हवंय. सो मी म्हणेन एक्साइटेड आहे मी सुद्धा. कारण ऑफिस आहे, ऑफिस पॉलिटिक्स आहे. क्यूट अशी ही जोडी आहे आणि प्रेमाला कंडिशन अप्लाय नेमकं काय हे बघायला आवडेल. थँक यू. थँक यू.